श्री नृसिंह सरस्वती. अध्याय 12. औदुंबर वृक्ष महिमान. श्रीगुरूंचे वास्तव्य सतत औदुंबर वृक्षतळीच असे. या धरणीवर घनदाट छाया देणारे मोठमोठे अनेक वृक्ष असताना श्रीगुरू जेथे जेथे जात तेथे आपल्या वास्तव्यासाठी या औदुंबर वृक्षाचीच का निवड करीत, हा सर्वांना कुतूहल निर्माण करणारा प्रश्न आहे. अश्वत्थ वृक्ष औदुंबर हा थोर वृक्ष वेद पुराणातही गणला गेला. कारण श्री विष्णूंनी प्रल्हादासाठी जेव्हा नृसिंहाचा अवतार घेतला आणि आपल्या तीक्ष्ण अशा नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून आतली आतडी बाहेर काढली, तेव्हा हिरण्यकश्यपू या दैत्याच्या पोटातून वडवानालाप्रमाणे काळेकुट्ट विष बाहेर पडले. ते विष नृसिंहाच्या नखांना लागून त्याचा दाह होऊ लागला. त्यावेळी विष्णुपत्नी लक्ष्मीने ती नखे थंड करण्यासाठी औदुंबर फळे आणली. ती नखांवर ठेवताच त्या फळातील थंडाव्याने तो विषरूपी अग्नी शांत झाला. म्हणून नृसिंहाने आनंदाने औदुंबरास अनेक वर दिले. श्री विष्णू म्हणाले, औदुंबरा, तू नेहमी फळाने लगडलेला राहशील. तुझी सर्वजण भक्तिभावाने पूजा करून तुला कल्पवृक्ष या नावाने संबोधतील. तुझ्या नुसत्या दर्शनाने मनुष्याचे पाप हरण होईल. एखाद्या वांज स्त्रीने तुझी पूजा करून तुला भक्तिभावाने फेऱ्या घातल्या तर तिला पुत्रप्राप्ती होईल. तुझ्या छायेत बसून जे कोणी जपानुष्ठान करतील त्यांना ज्ञानप्राप्ती होईल. तुझ्या छायेत जो स्नान करील त्याला गंगेत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल. तुझी सेवा केल्याने मानवाच्या व्याधी नष्ट होतील. कलियुगातील तू कल्पवृक्ष असून मी लक्ष्मीसह सतत तुझ्या छायेत वास्तव्य करून राहणार आहे. श्री विष्णूंनी आपल्या नृसिंह अवतारात या औदुंबर वृक्षाला जे अनेक वर दिले होते ते सार्थ करण्यासाठी व पृथ्वीवरील सर्व लोकांना या वृक्षाचे श्रेष्ठत्व योग्यता समजण्यासाठी म्हणून श्रीगुरूंनी सदैव या औदुंबर वृक्षतळी आपले वास्तव्य केले. याच वृक्षाखाली बसून भक्तजनांना तारण्यासाठी त्रैमूर्ती गुरुनाथ कधीकधी गुप्तरूपातही तेथे राहत असत. कृष्णा पंचगंगा संगमावर नृसिंहवाडी येथे श्रीगुरूंचे वास्तव्य असताना ते तेथील औदुंबर वृक्षाखालीच राहत होते. या वृक्षाच्या समोरील काठावर अमरेश्वराच्या जवळच कृष्णा नदीच्या जलात 64 योगिनी म्हणजे जलदेवता वास करून होत्या. नृसिंहवाडी येथे श्रीगुरूंचे जोपर्यंत वास्तव्य होते तोपर्यंत नित्य नियमाने मध्यान्हकाळी या 64 योगिनी श्रीगुरूंची पूजा करण्यासाठी येत असत. पूजा झाल्यावर त्यांना भावपूर्ण प्रार्थना करून आपल्या आश्रमी भिक्षेसाठी अत्याधाराने नेत असत. श्रीगुरू त्यांचा भक्तिभाव पाहून त्यांच्याबरोबर जात व त्यांची षोडशोपचारे पूजा तेथेही स्वीकारित असत. श्रीगुरू तेथेच भिक्षान्न ग्रहण करून संध्याकाळी नृसिंहवाडीस औदुंबर वृक्षाजवळ परत येत. असा त्यांचा रोजचाच क्रम चालू होता. तेथील ग्रामस्थांना या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. घनदाट जंगलात औदुंबराखाली वास्तव्य करून राहिलेले यतिराज गावात कधीही कोणाकडे भिक्षेसाठी आलेले दिसत नव्हते. म्हणून त्या गावातील एका ब्राह्मणास त्यांनी त्यांच्या पाळतीवर ठेवले. ज्यावेळी त्याने तेथील हे दृश्य स्वतः पाहिले तेव्हा मनात तो म्हणाला, हा यती मोठा विचित्रच दिसतो आहे. हा कधी भिक्षा मागताना दिसत नाही. मग हा भोजनाचे काय करतो? अन्नाशिवाय माणूस किती दिवस राहणार? हा अरण्यात राहणेच का पसंत करतो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात त्याने एक दिवस त्यांच्यावर पाळत ठेवण्यास तो ब्राह्मण भर दुपारी संगमस्थानावर गेला. त्यावेळी त्याला भीतीदायक अशी दृश्य दिसली. त्याच्या मनात भीतीने अस्वस्थता उत्पन्न झाली व त्याची बोबडीच वळली. जे कोणी श्रीगुरूंची परीक्षा पाहण्यास जातात ते अंती अधोगतीला जातात असे त्याने कथा पुराणात वाचलेले त्याला आठवले आणि तो घाबरतच स्वगृही परतला. त्यावेळी कृष्णा नदीवरील एक नावाडी आपली शेती राखत होता. त्याचे नाव गंगानूज होते. त्याचवेळी श्रीगुरू तेथे आले. त्यांच्या पाठोपाठ त्या योगिनीही आल्या. त्यांनी श्रीगुरूंना वंदन केले. श्रीगुरू आणि योगिनी कृष्णेच्या काठाजवळ आल्याबरोबर कृष्णा नदी गुभंगली आणि श्रीगुरूंना पुढे जाण्यासाठी निर्जली मार्ग तयार होऊ लागला. हे दृश्य तो गंगानूज विस्मयचकित होऊन पाहत होता. ती सर्व मंडळी दुसऱ्या तीरावर पोहोचताच ती कृष्णा नदी पूर्ववत वाहू लागली. पूर्वेकडील अमरेश्वराच्या काठाजवळच्या पाण्यातच त्या योगिनी आणि श्रीगुरू गुप्त झाले. हे सर्व गंगानूज पाहत होता. त्या योगिनी म्हणजे देवकन्या अथवा जलदेवताच असून यतिराज हे नक्कीच परमेश्वरी अवतारच असणार असे त्याला वाटले. त्याने मनातून त्यांना वंदन केले. दुसऱ्या दिवशी परत तो गंगानूज त्याच नदीच्या काठावर त्याच ठिकाणी आला. तेव्हा त्या देवकन्या श्रीगुरूंना हातात आरती घेऊन ओवाळताना त्याने पाहिले.
त्यानंतर त्यांनी श्रीगुरूंना लांबूनच वाकून नमस्कार केला. श्रीगुरू त्या योगिनींबरोबर जेव्हा पश्चिम तीरावरील नदीच्या प्रवाहातून पाण्याखालील नगरीत शिरले तेव्हा गंगानुजही श्रीगुरूंच्या पाठोपाठ त्या प्रवाहातून त्या नगरीत शिरला. तेथे अत्यंत सुंदर असलेले एक नगर त्याला दिसले. तेथील देवालयांची शिखरे रत्नजडित होती. हे नगर अमरावतीप्रमाणेच होते. श्रीगुरू आत गेल्यावर त्या नगरातील जनतेने श्रीगुरूंचे भक्तिभावाने स्वागत केले. सर्वांनी श्रीगुरूंना पुष्पहार घालून ओवाळले. त्यावेळी मंजूळ स्वरात वाद्य वाजत होती. त्या लोकांनी श्रीगुरूंना जलदेवतांच्या महालात नेले. पाठोपाठ गंगानुजही जात होता. त्या महालात गेल्यावर सर्वांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला आणि त्यांच्यावरील स्तुतिस्तोत्रांच्या गायनास सुरुवात केली. श्रीगुरू एका रत्नजडित सिंहासनावर आसन्न झाले होते. स्तोत्रांच्या गायनानंतर श्रीगुरूंचे श्रद्धापूर्वक विधीनुसार षोडशोपचारे पूजन करण्यात आले. त्यानंतर विविध पक्वान्नांच्या भोजनाची तयारी तेथे सुरू झाली. श्रीगुरूंच्या पाठोपाठ आलेला तो शेतकरी गंगानुज मंत्रमुग्ध होऊन हे सर्व पाहत होता. श्रीगुरूंची पूजा आपणच करीत आहोत या कल्पनेत त्याचे मन व दृष्टी गुंग झाली होती. त्याला श्रीगुरूंशिवाय अन्य काही दिसत नव्हते. त्याच्या नेत्रांतून आनंदाश्रू वाहत होते. आपले उर्वरित आयुष्य श्रीगुरूंच्या सेवेत घालवता यावे अशी तो मनोमन ईश्वराकडे करुणा भाकत होता. त्याचवेळी श्रीगुरूंचे लक्ष त्या गंगानुजाकडे गेले. त्यांच्या लक्षात आले की हा या जलदेवतांच्या नगरीचा रहिवासी नाही. श्रीगुरूंनी त्याला आपल्याजवळ बोलावले व तू कोण, कशासाठी येथे आलास असे त्याला विचारले. त्यावर गंगानुज हात जोडून म्हणाला, देवा, मला क्षमा करा. मी तुमचे दर्शन घेण्यासाठी येथे आलो आहे. तुम्ही त्रैमूर्तींपैकीच एक आहात हे मला समजून चुकले आहे. माझे अंतरीचे विचार, माझे मन, माझी भावना व श्रद्धा तुम्ही जाणू शकता. या श्रद्धेनेच मी मंत्रमुग्ध होऊन इथे आलो. मी एक पामर असून माझे मन संसाररूपी मायेत गुरफटले आहे. या भवसागरातून तुम्हीच आमचा उद्धार करणार आहात. मला आपल्या या परमपवित्र चरणकमली आसरा देऊन उपकृत करावे. श्रीगुरूंनी त्याच्या मनातील तो निष्कपट भाव पाहून ते त्याला म्हणाले, तुझ्याकडून कसलाच प्रमाद घडला नाही. तुझी श्रद्धा आणि भक्तिभाव पाहून मी संतुष्ट झालो आहे. निर्मळ अंतःकरणाने, श्रद्धेने तू इथे आलास हे मी जाणतो. माझ्या आशीर्वादाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आजपासून तुझे दारिद्र्यही नष्ट झाले याची खात्री बाळग. तू सर्व दृष्टींनी सुखी होऊन तुला सद्गती प्राप्त होईल. मात्र मी या संगमावर असेपर्यंत तू जे पाहिलेस ते तुझ्याच मनात गुप्त ठेव. जर तू कोणाला काही सांगू लागलास तर मात्र तुझी हानी होईल. आता तू येथेच भोजन करून माझ्याबरोबरच परत चल. परमकृपाळू श्रीगुरूंचे हे बोल ऐकून त्या गंगानुजाचा चेहरा आनंदाने फुलून गेला. त्याला अतीव समाधान व शांती लाभली. त्याने सर्वांसमवेत तेथे भोजन केले. त्यानंतर श्रीगुरू सर्वांचा निरोप घेऊन तेथून निघाले. शेतकरी गंगानुज श्रीगुरूंबरोबर संगमावरील औदुंबर वृक्षातळी परत आला. तेथे आल्यावर त्याने परत श्रीगुरूंना वंदन करून घरी जाण्याची आज्ञा घेतली. त्याच संध्याकाळी तो शेतात काही खोदकाम करण्यास गेला. खोदताना त्याला अचानक द्रव्याचा साठा सापडला. श्रीगुरूंच्या आशीर्वादाचा प्रत्यय त्वरितच त्याला आला. त्याची जीवनाकडे बघण्याची वृत्तीच बदलली. त्याने स्वतःला श्रीगुरूंच्या सेवेसाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नित्यनियमाने तो श्रीगुरूंच्या सेवेस संगमावर जात असे. माघ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी तो भक्त नित्याप्रमाणे सकाळी श्रीगुरूंकडे गेला. त्यांना नमस्कार करून त्याने विचारले, स्वामी, प्रयाग क्षेत्री माघी स्नानगे ही एक पुण्यकारक घटना आहे असे म्हणतात, पण माझ्यासारख्या हीन जातीतील माणसाला काशी, प्रयाग आणि गया या महान तीर्थक्षेत्रांचे दर्शन कसे होईल? देवा, तुमची अनुज्ञा असेल तर ही त्रिस्थली यात्रा पदरी पाडण्याची मला मनापासून इच्छा झाली आहे. असे म्हणून श्रीगुरूंनी ज्या प्रशस्त व्याघ्राजिनावर बसले होते त्या व्याघ्राजिनाचे एक टोक घट्ट धरून त्याला डोळे बंद करून आपल्या मागे बसण्यास सांगितले. तो तसा बसल्यावर अतिवेगाने त्या सकाळच्या प्रहरी श्रीगुरू प्रयाग क्षेत्री आले. गंगानुजाला तेथे स्नान करण्यास त्यांनी सांगितले. त्यानंतर मध्यान्नी ते काशी क्षेत्री प्रवेशले. तेथे त्याला श्री विश्वनाथाचे दर्शन घडवून ते गया क्षेत्री गेले. अशा प्रकारे त्या श्रद्धाळू भक्ताची त्या माघ पौर्णिमेला सूर्यास्तापूर्वीच त्रिस्थली यात्रेची इच्छा पूर्ण करून श्रीगुरू त्याच्यासह कृष्णा पंचगंगा संगमस्थानी येऊन पोहोचले. श्रीगुरूंची ती अलौकिक लीला पाहून गंगानुज दिग्मूढ झाला. श्रीगुरूंची थोरवी वर्णन करण्यासकडे त्याच्याकडे शब्दच नव्हते. भक्तिभावाने त्यांना वंदन करून गंगानुज आपल्या घरी परतला. घरी येताच त्याने आपल्या बायको व मुलांना या घडलेल्या त्रिस्थली यात्रेचा वृत्तांत सांगितला.
त्याच्या बायकोकडून ही गोष्ट लवकरच गावभर पसरली. त्यामुळे प्रत्येकजण श्रीगुरूंकडे त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यास येऊ लागले. काही आपल्या सांसारिक अडचणी त्यांना सांगू लागले, तर काही आपल्या व्याधींची कहाणी त्यांना सांगून उपाय विचारू लागले. सर्वांनी श्रीगुरूंना भंडावून सोडले. त्यांना थोडीही विश्रांती मिळण्याशी झाली नाही. म्हणून श्रीगुरूंनी तेथून अन्यत्र वास्तव्यास जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळीच समोरील अमरेश्वराला श्रीगुरू गेले. तेथे पूजा वगैरे करून ते परत संगमाजवळ आले व प्रयाणाच्या व्यवस्थेस लागले. दुपारची वेळ होत आली होती. नित्याप्रमाणे सर्व योगिनी श्रीगुरूंना घेण्यास आल्या. तेव्हा त्यांना श्रीगुरू प्रयाणाच्या तयारीस लागल्याचे समजले. ते सर्वजण मनातून दुःखी झाले. काही झाले तरी श्रीगुरूंना उपाशीपोटी जाऊ द्यायचे नाही या विचाराने ते श्रीगुरूंजवळ गेले. नित्याप्रमाणे वंदन करून पुष्पमाला श्रीगुरूंना घातल्या व भिक्षेसाठी आपल्याबरोबर येण्याची विनंती केली. त्यांचे दुःखी चेहरे श्रीगुरूंच्या नजरेतून सुटले नाहीत. त्यांना न